अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. बेळम गावात भीषण पाणी टंचाई, महिलांसह ग्रामस्थांचे आंदोलन. पिंजारीवाड्यात तातडीनं सार्वजनिक बोअरवेल आणि पाण्याची टाकी, माननीय तहसीलदार साहेबांना मागणी. बेळम गावात गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने संपूर्ण गाव भीषण पाणी टंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. विहिरी, बोअरवेल आणि इतर पाण्याचे स्रोत आटल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. महिलांनी सांगितले की दिवसातील अनेक तास केवळ पाण्यासाठी खर्च करावे लागत आहेत. अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने दूरवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. लहान मुलांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. कडक उन्हामुळे आणि पाण्याअभावी बालकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे. गावातील अनेक विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलचे पाणी कमी झाले, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पाण्याअभावी जनावरांनाही पाणी मिळणं कठीण झालेलं आहे. त्यामुळे पशुपालक मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत. महिलांना डोक्यावर हंडे घेऊन अनेक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ, श्रम आणि आरोग्य या तीनही गोष्टींवर परिणाम होतो आहे. गावातील नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी सांगितले की प्रशासनाने परिस्थितीची गंभीर दखल घेऊन त्वरित पाहणी करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. विशेषतः पिंजारीवाडा परिसरात सार्वजनिक बोअरवेल खोदण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याचबरोबर त्या ठिकाणी मोठी पाण्याची टाकी उभारून नियमित पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पाण्याची टाकी उभारल्यास गावातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल आणि भविष्यातील पाणी टंचाईवर काही प्रमाणात नियंत्रण मिळू शकेल, असे नागरिकांचे मत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केलेली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतीवर मोठा परिणाम झालेला आहे. अनेक पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दुसरीकडे शेतीचे नुकसान, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलनादरम्यान महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी सांगितले की पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून त्यासाठी लोकांना आंदोलन करावं लागणं ही दुर्दैवी बाब आहे. तहसील प्रशासन, जिल्हा प्रशासन, संबंधित विभागांनी संयुक्तपणे तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. पिंजारीवाडा येथे सार्वजनिक बोअरवेल मंजूर करून तिचे काम तात्काळ सुरू करावे, तसेच पाण्याची साठवणूक करण्यासाठी मोठी टाकी उभारावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. प्रशासनाने त्वरित निर्णय घेतला नाही तर गावकऱ्यांच्या वतीनं आणखीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे. बेळम गावातील पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रशासनाने याकडे तातडीनं लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी सर्व स्तरातून होते आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी लाडलेचा नदाब धाराशिव.